वळूयात पुढच्या बातमीकडे। आरोपी विशाल गवळीची शेगावमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे। या वैद्यकीय चाचणीचा अहवाल कल्याण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीची वैद्यकीय चाचणी करून कल्याण पोलिसांना सुपूर्द केली जाणार आहे। आरोपी विशाल गवळीला शेगाव येथील रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी नेण्यात आलेला आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची मेडिकल तपासणी ही त्या ठिकाणीच होतीये शेगावमध्ये। आणि त्यानंतर ते जे अहवाल आहेत, वैद्यकीय अहवाल कल्याण पोलिसांकडे सुपूर्द केला जाणार आहे। शेगाव पोलिसांनी आरोपीला कल्याण पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे आणि पोलीस आरोपीला घेऊन कल्याणकडे आता रवाना झालेले आहेत। वैद्यकीय चाचणी केली गेलेली आहे आणि या वैद्यकीय चाचणीचा अहवाल जो आहे तो कल्याण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, आपण पाहतोय की कल्याणमध्ये जी घटना घडली आहे, ज्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे, त्या इसमाला आता त्या आरोपीला शेगावमधून अटक करण्यात आली होती आणि आता त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला कल्याण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येत आहे। प्रफुल्ल, नक्कीच काल रात्री दरम्यान हा जो आरोपी आहे विशाल गवळी याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र तत्पूर्वी शेगाव पोलिसांनी याला सकाळीच शेगाव येथील सलून मधून अटक केली होती, ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर आता ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे, घटनास्थळ जी आहे कल्याणमध्ये आहे आणि त्या पोलिसांना या संपूर्ण आरोपीला त्यांच्या ताब्यात द्यायचं होतं। मात्र देत असताना आरोपीची वैद्यकीय चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की कुठला त्याने नशा केला होता का किंवा आणखी काही घटक जे आहे ते त्या अनुषंगानं पुढील जे काही कारवाई त्याच्यात करावी लागेल कायदेशीर त्या प्रक्रियेदरम्यान त्याला काल शेगाव येथील सैवई मोठ्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। तिथं त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्या वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्या आरोपीला जे आहे कल्याण पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आणि काल रात्रीच कल्याण पोलीस त्याला घेऊन आरोपीला कल्याणकडे रवाना झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच कुठल्याच प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेमधून या आरोपीला फायदा होऊ नये याची काटोकाट जी हे आहे खबरदारी जी आहे ते पोलिसांकडून घेतल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच रोज जो आहे बुलढाणा जिल्ह्यातही पाहायला मिळालं आणि लोक या आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी देखील करत असल्याचं चित्र जे आहे बुलढाण्यात देखील पाहायला मिळत होतं। जी प्रफुल्ल, आपण पाहतोय की शेगावमध्येच म्हणजे त्याच ठिकाणी त्याच्या बायकोचं माहेर आहे साक्षी, तिला सुद्धा अटक करण्यात आलेली, कारण तिचा सुद्धा या हत्येच्या प्रकरणामध्ये कुठेतरी हात असल्याचं दिसून येतोय। तिलाही या ठिकाणी आता त्याच्या सोबतच कल्याण पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय का? सध्या साक्षीला कल्याण येथून अटक केलेली आहे आणि पोलिसांकडे सध्या ती कल्याण पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। दोघांना एकत्रित या ठिकाणी त्याच्यावर जे काही कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना हे सुपूर्द केल्यानंतर दोघांचं त्या ठिकाणी कोर्टामध्ये दोघांना नेण्यात येईल आणि नेल्यानंतर न्यायाधीशांकडून तिच्याकडे जास्तीत जास्त आपण काय म्हणतो त्याला पोलीस कोठडीची मागणी जी आहे पोलिसांकडून केली जाणार आहे। एकंदरीतच नवरा आणि बायको आणि या आरोपीबद्दल जर का ज्यांनी आपल्याला माहिती होती याच्यावर आधी देखील असे गंभीर गुन्हे दाखल होते, 2 लग्न त्याचे झाले असल्याची माहिती आहे। त्यामुळे एकंदरीत हा जो सवयीचा गुन्हेगार आहे, त्यामुळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि यानंतरही त्यांनी असे काही गुन्हे केलेले आहेत का याचा देखील तपास पोलिसांना करावा लागेल आणि तो समाजामध्ये ठेवण्याच्या लायकीचा आहे का यावर देखील आता मोठे प्रश्न जे आहे उपस्थित केले जात आहेत। साक्षीनं त्याला या संपूर्ण गुन्ह्यामध्ये साथ दिलेली आहे, त्यामध्ये पुरावे जे आहेत ज्या अल्पवयीन मुलीचं हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी देखील मदत केली असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कल्याण पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलेलं आहे। काल शेगाव मधून विशालला देखील ताब्यात घेतलं होतं। आता अटकेची कारवाई पूर्ण केली जाईल आणि अटकेची कारवाई पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयात दोघांना हजर केलं जाईल आणि जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळवून त्याच्याकडून आणखी काही या गुन्ह्याबद्दल उकल करून घेता येईल का यासाठी देखील पोलिसांना प्रयत्न करावा लागणार आहे। अगदीच धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।